First of all, welcome students. In the last lecture, we have already learned about increasing function and decreasing function, and we have solved its examples also. Today, in this lecture, I will start the next point, that is maxima and minima. There are two tests for checking the maxima and minima of given function. First, we see the statement of both tests. First, we see the statement of first derivative test. A function f(x) has a maxima at x is equal to c if first condition given is f dash of c is equal to 0, that is derivative of function f and its value at c is equal to 0. Next, f dash of c minus h is greater than 0, where fx is increasing for values of x less than c. Third condition is f dash of c plus h is less than 0 for fx is decreasing for values of x greater than c, where h is a small positive number. ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, दिलेलं फंक्शन मॅक्झिमम ॲट एक्स इक्वल टू सी केव्हा असतं, जेव्हा एफ डॅशची व्हॅल्यू काय असेल, 0 असेल. एफ डॅश ऑफ सी मायनस एचची व्हॅल्यू काय असेल, ग्रेटर दॅन 0 असेल आणि एफ डॅश ऑफ सी प्लस एचची व्हॅल्यू काय असेल, लेस दॅन 0 असेल. जेव्हा एच हा काय असेल तुमचा स्मॉल पॉझिटिव्ह इंटिजर, तेव्हा दिलेलं फंक्शन एफ एक्स हे काय असतं सांगितलं आपल्याला, मॅक्झिमम सांगितलेलं आहे. सिमिलरली फॉर मिनिमम, a function f(x) has a minima at x is equal to c if f dash of c is equal to 0. That is, first condition is similar in both maxima and minima. In second condition is f dash of c minus h is less than 0. fx is increasing for values of x is less than c. And third is f dash of c plus h is greater than 0. fx is decreasing for values of x greater than c, where h is a small positive number. म्हणजे दिलेलं फंक्शन मिनिमम केव्हा सांगितलं आपल्याला, जेव्हा एफ डॅशची व्हॅल्यू काय असेल, एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0 असेल, एफ डॅश ऑफ सी मायनस एच इज लेस दॅन 0 असेल आणि एफ डॅश ऑफ सी प्लस एच इज ग्रेटर दॅन काय असेल, 0 असेल, वेअर एच इज स्मॉल पॉझिटिव्ह इंटिजर सांगितलेले. ह्या दोन कंडिशन तिथं, ह्या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या की तुमचं फंक्शन काय असणार आहे, तिथं मिनिमम असणार आहे, म्हणजे तिथं मिनिमम एक्झिस्ट होणार आहे. आता ह्या दोन कंडिशनमध्ये इथं पहिली कंडिशन ही दोघांची सेम आहे. इथे मॅक्झिमाला तुम्हाला एफ डॅश ऑफ सी मायनस एच ग्रेटर दॅन 0 लागतो, तर सी प्लस एच काय लागतो तुम्हाला, लेस दॅन 0 लागतो. त्याच्या बरोबर अपोजिट तुमचं कुठे येतं, मिनिमममध्ये. म्हणजे एफ डॅश ऑफ सी मायनस एचची व्हॅल्यू तुम्हाला लेस दॅन 0 लागते, तर एफ डॅश ऑफ सी प्लस एचची व्हॅल्यू काय लागते तुम्हाला, ग्रेटर दॅन 0. इथं आपण हे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टचं स्टेटमेंट पाहिलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, if f dash of c is equal to 0 and f dash of c minus h is greater than 0, f dash of c plus h is also greater than 0, or f dash of c minus h is less than 0, f dash of c plus h is less than 0, that is both values are greater than 0 or both values are less than 0, then f of c is neither in maxima nor in minima. In such a case, x equal to c is called a point of inflection. म्हणजे पहिली कंडिशन एफ डॅश इक्वल टू एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0 सॅटिस्फाय होते आणि नंतरच्या दोन्ही कंडिशनमध्ये दोन्ही व्हॅल्यूज तुमच्या ग्रेटर दॅन 0 आल्या किंवा दोन्ही व्हॅल्यू तुमच्या लेस दॅन 0 आल्या, तर ते फंक्शन तिथं मॅक्झिमाही एक्झिस्ट होत नाही आणि मिनिमाही एक्झिस्ट होत नाही. मग तेव्हा त्या पॉईंटला त्यांनी काय सांगितलेलं आपण, अ पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन असं म्हणतो. आता इथं आपण ह्याचे फर्स्ट डेरिव्हेटिव्हचं टेस्ट पाहिलं, स्टेटमेंट पाहिलं. एक्झाम्पल सिम्प्लिफाय करत असताना आपण ही टेस्ट यूज करणार नाही आहोत. आपण एक्झाम्पल सोडवण्यासाठी नेहमी सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टच यूज करणार आहोत. फक्त स्टेटमेंट काय आहे तुम्हाला माहीत असावं म्हणून तुम्हाला हे स्टेटमेंट इथं लिहून दिलेलं आहे. नाव वी विल सी द नेक्स्ट सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. In the second derivative test, we are told that a function f(x) has a maxima at x equal to c if दिलेलं फंक्शन f(x) हे मॅक्झिमम असतं किंवा मॅक्झिमा एक्झिस्ट होते किंवा
इफ एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0 म्हणजे डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू ही 0च पाहिजे. अँड एफ डबल डॅश ऑफ सी इज लेस दॅन 0. एफ डबल डॅश म्हणजे काय आहे, सेकंड डेरिव्हेटिव्ह. एफ डॅशला आपण म्हणतो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, म्हणजे एफ डबल डॅश इज ऑफ सी म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन ॲट एक्स इज इक्वल टू सी ची व्हॅल्यू जर लेस दॅन 0 येत असेल, म्हणजेच निगेटिव्ह टर्म येत असेल, तर दिलेल्या फंक्शनमध्ये काय एक्झिस्ट होतं, मॅक्झिमा एक्झिस्ट होतं. आणि अपोजिटली काय सांगितले आपल्याला, अ फंक्शन एफ एक्स हॅज अ मिनिमा ॲट एक्स इज इक्वल टू सी if f dash of c is equal to 0 and f double dash of c is greater than 0. म्हणजे फंक्शन दिलेलं तुम्हाला जे एक्झाम्पल दिलेलं आहे त्याला आपण एफ एक्स म्हणणार, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा एफ डॅश होईल, त्याची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला, 0 घ्यायची आहे. आणि जी सिम्प्लिफाय करत जायचे म्हणजे तुम्हाला कॉन्स्टंट सीच्या व्हॅल्यूज मिळतात. त्या कॉन्स्टंट सीच्या व्हॅल्यूज तुमच्या एफ डबल डॅश म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह व्हॅल्यूमध्ये घातल्यानंतर जर येणारी व्हॅल्यू आपली लेस दॅन 0 म्हणजेच निगेटिव्ह टर्म असेल तर फंक्शन तिथं काय असतं, मॅक्झिमम असतं. आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू घातल्यानंतर जर आन्सर आपल्याला पॉझिटिव्ह टर्म येत असेल म्हणजेच ग्रेटर दॅन काय होत असेल, 0 होत असेल, तर तिथं फंक्शन काय असतं तुमचं, मिनिमम असतं. असं इथं आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये सांगितलेले. आणि आपण प्रत्येक एक्झाम्पलमध्ये हीच मेथड, हीच टेस्ट आपण यूज करणार आहोत आणि फंक्शनची असणारी मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू आपण फाइंड करणार आहोत. नाव वी विल सी द फर्स्ट एक्झाम्पल. First example is find the maximum and minimum of the function, and given function is fx equal to 2x cube minus 21x square plus 36x minus 20. म्हणजे फंक्शनचं इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे एफ एक्स इक्वल टू आणि काय सांगितलेलं आहे, मॅक्झिमम आणि मिनिमम शोधा. आता गिवन फंक्शन आहे तसं लिहून घेतलं आपण. given function fx is equal to 2x cube minus 21x square plus 36x minus 20. एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपण कोणती मेथड यूज करणार आहोत, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. मग सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये आपल्याला काय लागतं, एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0 लागतो. आणि जर एफ डबल डॅश ऑफ सीची व्हॅल्यू तुमची लेस दॅन 0 आली तर फंक्शन काय असतं, मॅक्झिमम. आणि जर ग्रेटर दॅन 0 आली तर फंक्शन काय असतं तुमचं, मिनिमम. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला फंक्शन एफ एक्स वरून काय काढायला हवा, एफ डॅश काढायला हवा. एफ डॅश वरून काय काढायला हवा, एफ डबल डॅश काढायला हवं. Therefore, in the example, we get f dash of x is equal to 2 constant term as it is, and derivative of x cube is 3x square minus 21 constant as it is, and derivative of x square is 2x plus 36 plus sign as it is, and we know the derivative of x is 1, therefore derivative of 36x is equal to 36. Simplifying it, we get 6x square minus 42x plus 36. Now f double dash of x, again differentiating with respect to x, we get f double dash of x is equal to constant 6 as it is, and derivative of x square is 2x minus sign as it is, and derivative of 42x is 42. That is, simplifying it, we get answer 12x minus 42. फंक्शन दिलं की फंक्शनवरून पहिल्यांदा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ डॅशची व्हॅल्यू करा, लगेच दुसरा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ डबल डॅशची व्हॅल्यू काढा. आपल्याला कंडिशनमध्ये काय सांगितलेलं आहे, एफ डॅशची व्हॅल्यू ही नेहमी 0 हवी. आपण इथं काय म्हणणार, फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यूज एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0. नेहमी आपल्याला मॅक्झिमम मिनिमाचं एक्झाम्पल आलं की एफ डॅश इक्वल टू किती घ्यायचं आहे, 0 घ्यायचं आणि सिम्प्लिफाय करायचं म्हणजे तुम्हाला कॉन्स्टंट व्हॅल्यूज मिळतात, एक्सच्या व्हॅल्यूज मिळतात. मग इथं आपण एफ डॅश एक्स इज इक्वल टू 0 म्हटलं, therefore we get 6. Here we have taken 6 common, therefore 6 into the bracket x square minus 7x plus 6. We have written here 6 into bracket x square minus 7x plus 6 is equal to 0. Shifting the 6 to the other side, we get x square minus 7x plus 6 is equal to 0. Now simplifying this quadratic equation, we get the roots. First bracket is x minus 6 and second bracket is x minus 1 is equal to 0. Simplifying it, we get x is equal to 6 or x is equal to 1.
आपल्याला कंडिशन सांगितलेली एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू 0 घ्या. म्हणून आपण तिथं पहिल्यांदा 6 कॉमन काढला आणि राहिलेला टर्म्स ब्रॅकेटमध्ये घेऊन इक्वल टू 0 म्हटला. 6 शिफ्ट केल्यामुळे क्वाड्रॅटिक फंक्शनची व्हॅल्यू तुम्हाला 0 मिळाली. मग आपण त्याचे फॅक्टर्स पाडले. फॅक्टर्स पाडल्यानंतर तुम्हाला 2 ब्रॅकेट मिळाले, x - 6 आणि x - 1. 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजे एकतरी फर्स्ट ब्रॅकेट 0 असेल किंवा एकतरी सेकंड ब्रॅकेट 0 असायला हवा. म्हणजे सिम्प्लिफाय केले की आपल्याला एक्सच्या 2 व्हॅल्यूज मिळतात, x = 6 आणि x = 1. आता ह्या दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला यूज करायच्या आहेत आणि फंक्शनची मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची आहे. पहिल्यांदा आपण फर्स्ट व्हॅल्यू घेतली. फर्स्ट व्हॅल्यू आपल्याला सांगितलेले x = 6. देअरफॉर फॉर x = 6 f डबल डॅश ऑफ 6 इज इक्वल टू, कारण ही व्हॅल्यू आपल्याला कशामध्ये घालायची आहे, एफ डबल डॅशमध्ये. आणि जर त्याची व्हॅल्यू लेस दॅन 0 आली तर फंक्शन काय येणार आपलं मॅक्झिमम. त्याची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 आली तर फंक्शन काय येणार आहे आपलं मिनिमम येणार आहे. देअरफॉर पुट x = 6 इन एफ डबल डॅश. वी गेट एफ डबल डॅश ऑफ 6 इज इक्वल टू, इथं 6 पुट केला, 12 × 6 means 72 minus 42 as it is. Therefore we get answer 30, which is a positive term, that is greater than 0. That is f double dash of 6 is greater than 0. Therefore at x = 6 fx has minimum value. f डबल डॅश व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आली तर फंक्शन काय असतं, मिनिमम असतं. म्हणून x = 6 ला आपलं फंक्शन काय झालं, मिनिमम झालं. आपल्याला काय सांगितलेलं आहे, मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड करा. मग आता फॉर मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर काय करायचं असतं आपल्याला, फॉर मिनिमम व्हॅल्यू पुट x = 6 इन fx. म्हणजे दिलेलं जे तुमचं फंक्शन fx आहे त्या फंक्शन fx मध्ये जिथं जिथं x आहे तिथे किती व्हॅल्यू पुट करायची आपल्याला, 6. Therefore we get minimum value f of 6 is equal to 2 into bracket x cube, that is 6 cube minus 21 into 6 square plus 36 into 6 minus 20 as it is. We know that 2 constant as it is in derivative, value of 6 cube is 216 minus 21 as it is, square of 6 is 36 and plus 36 into 6 we get 216 minus 20 as it is. Simplifying it we get the answer minus 128. इथं दिलेली ही जी व्हॅल्यू आहे ही सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला आन्सर किती मिळतं, minus 128. आता इथं काय सांगितलं मी पहिल्यांदा, एक्सच्या 2 व्हॅल्यूज मिळाल्या, त्यातली दोन्ही व्हॅल्यू आपल्याला यूज करायची आहेत. आपण पहिली व्हॅल्यू घेतली x = 6. एफ डबल डॅश मध्ये घातल्यानंतर तुमचं आन्सर 30 आलं आणि 30 ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह असल्यामुळे x = 6 ला तुमचं फंक्शन काय आलं, मिनिमम आलं. कोणत्या पॉइंटला तुमचं मिनिमम फंक्शन आहे हे समजलं. मग त्याची मिनिमम व्हॅल्यू काढायची असेल तर तुमच्या दिलेल्या फंक्शनमध्ये स्पेसिफिक तीच व्हॅल्यू ठेवावी लागते. x = 6 ला मिनिमम म्हणून आपण f of 6 म्हटलं आणि जिथं जिथं x आहे तिथं 6 व्हॅल्यू ठेवून आपण सिम्प्लिफाय करत गेलो. तर फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, -128 मिळाली. आता फर्स्ट पॉईंट घेऊन आपण सिम्प्लिफाय केलं आणि मिनिमम व्हॅल्यू मिळाली. टेक नाउ सेकंड व्हॅल्यू. फॉर x = 1 f डबल डॅश ऑफ 1 इज इक्वल टू, पुट x = 1, therefore we get 12 minus 42, that is we get answer minus 30, which is less than 0. Therefore at x = 1 fx has maximum व्हॅल्यू. देअरफॉर x = 1 ला फंक्शन काय झालं तुमचं, मॅक्झिमम. आणि मॅक्झिमम व्हॅल्यू काढायची असेल तर एक्सच्या जागी आता किती व्हॅल्यू ठेवायला पाहिजे तुम्हाला, 1. देअरफॉर पुट मॅक्झिमम व्हॅल्यू इज इक्वल टू f of 1. वी गेट सिम्प्लिफाइंग इट आन्सर ॲज -3. Therefore here we have written fx has maximum value -3. म्हणजे फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आली, -3. कोणत्या पॉइंटला आली, ॲट x = 1. म्हणून आपण म्हटलं fx has maximum value -3 at x = 1 and minimum value किती आलेली आपली, -128. आणि कोणत्या पॉइंटला, x = 6 ला. इथं आपलं हे एक्झाम्पल मग कंप्लीट होतं. स्टेप्स काय काय सांगितलं बघा तुम्हाला.
पहिल्यांदा दिलेलं फंक्शन लिहून घ्या. फंक्शनला डिफरन्शिएट करून एफ डॅश काढा. एफ डॅशला परत आणखी एकदा डिफरन्शिएट करून एफ डबल डॅश काढा. ह्या तिन्ही व्हॅल्यूज झाल्या लिहून की लगेच एक्स्ट्रीम केसमध्ये आपण कंडिशन काय घेणार आहोत, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0. नेहमी आपल्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू 0 घ्यायची आहे आणि सिम्प्लिफाय करायची आहे, म्हणजे तुम्हाला एक्सच्या व्हॅल्यूज मिळतात. एक्सच्या ज्या व्हॅल्यूज मिळतात त्या परत कशामध्ये पुट करायचे आहेत आपल्याला, एफ डबल डॅशमध्ये. आणि जेव्हा त्याची व्हॅल्यू तुमची लेस दॅन 0 येते तेव्हा फंक्शन तुमचं काय असतं इथं, मॅक्झिमम. आणि जेव्हा ह्याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 येते तेव्हा तुमचं फंक्शन काय असतं, मिनिमम. इथं फक्त आपल्याला कोणत्या पॉईंटला फंक्शन मिनिमम आणि मॅक्झिमम आहे हे समजतं, पण त्याची व्हॅल्यू काढायची असेल तर फंक्शनमध्ये जिथं जिथं एक्स आहे तिथे तिथं आपल्याला ही व्हॅल्यू ठेवावी लागते, म्हणजे त्या फंक्शनची असणारी मिनिमम व्हॅल्यू आपल्याला मिळते. सिमिलरली ज्या पॉईंटला फंक्शन तुमचं मॅक्झिमम असेल तोच पॉईंट तुम्हाला एफ एक्समध्ये पुट केला की असणाऱ्या फंक्शनची तुम्हाला काय मिळते, मॅक्झिमम व्हॅल्यू. आणि तिथं आपलं एक्झाम्पल मग काय होतं, complete होतं. Now the next example is find the maximum and minimum of the function f(x) equal to x cube minus 9x square plus 24x. अगदी सिमिलर एक्झाम्पल मगाशी घेतलं तसंच आहे, पण आपण इथे घेतलं गिवन फंक्शन f(x) is x cube minus 9x square plus 24x. Now differentiating with respect to x, we get derivative of function f(x) is f dash x is equal to derivative of x cube is 3x square minus 9 constant as it is, and derivative of x square is 2x plus sign as it is, and we know that derivative of 24x is 24. Therefore simplifying we get 3x square minus 18x plus 24. Now we have to differentiate again, therefore we get f double dash of x is equal to 3 as it is, and derivative of x square is 2x minus sign as it is, and derivative of 18x is 18. That is we get simplified value 6x minus 18. For extreme values we have to take f dash of x is equal to 0. Therefore it gives, we have taken here 3 common, therefore terms in the brackets are 3 into bracket x square minus 6x plus 8 is equal to 0. Shift these 3 to the other side and take the factors of this quadratic function. Therefore we get x minus 4 into x minus 2 is equal to 0. That is x is equal to 4 or x is equal to 2. फंक्शनला आपण पहिल्यांदा डिफरन्शिएट करून एफ डॅश काढला, आणखी एकदा डिफरन्शिएट करून एफ डबल डॅश काढला. दोन्ही डेरिव्हेटिव्ह झाले की एफ डॅश व्हॅल्यू 0 घेतली आणि सिम्प्लिफाय केली की फंक्शनच्या तुम्हाला दोन व्हॅल्यूज मिळाल्या, एक्स इज इक्वल टू 4 आणि एक्स इज इक्वल टू 2. आता ह्या दोन्हीही व्हॅल्यू आपल्याला एफ डबल डॅशमध्ये घालायचे आहेत आणि कसलं फंक्शन येतं ते चेक करायचं आहे. नाउ वी टेक फर्स्ट व्हॅल्यू फॉर एक्स इज इक्वल टू 4. f double dash of 4 is equal to, put here 4, therefore we get 6 into 4, that is 24 minus 18 is equal to 6, which is a positive term, therefore it is a greater than 0. Therefore at x is equal to 4 fx has minimum value since f double dash is greater than 0. For calculating the minimum value we have to put x is equal to 4 in fx. Therefore minimum value is equal to f of 4 is equal to, put in the equation as x is equal to 4, we get 4 cube minus 9 into 4 square plus 24 into 4, and simplifying it we get answer is equal to 16. Therefore the minimum value of given function is 16. Now for the second point, that is for x is equal to 2, f double dash of 2 is equal to, put value of x as 2, therefore 6 into 2 we get 12 minus 18 is equal to answer minus 6, which is a negative term, therefore which is less than 0. Therefore it is less than 0. Therefore at x equal to 2 given fx has maximum value, and for calculating the maximum value we have to put x is equal to 2 in the function
fx. Therefore, maximum value is equal to f of 2 and put x is equal to 2 and simplify it. Therefore, we get is equal to 20. Therefore, fx has maximum value 20 at x is equal to 2 and minimum value 16 at x is equal to 4. फंक्शनमध्ये तुम्हाला दिलेले fx घेतलं, त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढला, सेकंड डेरिव्हेटिव्ह काढला. फर्स्ट डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू किती घेतली आपण 0 घेतली आणि सिम्प्लिफाय केली. एक्सच्या तुम्हाला 2 व्हॅल्यूज मिळाल्या, त्यातली पहिली व्हॅल्यू घातल्यानंतर एफ डबल डॅशची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली ग्रेटर दॅन 0. म्हणून तुमचं फंक्शन कसलं झालं मिनिमम फंक्शन झालं. फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू काढायचं असेल तर एक्सच्या जागी आता आपल्याला किती व्हॅल्यू पुट करायला हवी 4 आणि सिम्प्लिफाय केलं तर किती व्हॅल्यू मिळते तुम्हाला 16. म्हणजे फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू किती आली 16 आणि कोणत्या पॉईंटला आली एक्स इज इक्वल टू 4ला. सिमिलरली सेकंड पॉईंट घेतला एक्स इज इक्वल टू 2 आणि एफ डबल मध्ये पुट केल्यानंतर व्हॅल्यू मिळेल तुम्हाला -6 विच इज लेस दॅन काय आहे 0 आहे, शून्यापेक्षा लहान आहे. म्हणून फंक्शन तुमचं काय आलं मॅक्झिमम आलं. आणि मॅक्झिमम व्हॅल्यू काढण्यासाठी एक्सच्या जागी आपण किती व्हॅल्यू पुट केली 2 पुट केली आणि सिम्प्लिफाय केली तर त्याचा आन्सर किती आलं 20. देअरफॉर फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे 20 आणि कोणत्या पॉईंटला ॲट एक्स इज इक्वल टू 2ला आहे. हिअर अवर सोल्युशन इज completed. Now the next example is find the maximum and minimum of the function fx equal to x into log x. फंक्शन दिलं तुम्हाला fx equal to x log x आणि त्या फंक्शनची असणारी व्हॅल्यू फाइंड करा म्हटले. आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह टूल्स यूज करतो. देअरफॉर फंक्शनला पहिल्यांदा डिफरन्शिएट करा एफ डॅश करा, आणखी एकदा डिफरन्शिएट करा एफ डबल डॅश करा. इथं आता डेरिव्हेटिव्ह फाइंड करत असताना एक्स लॉग एक्स मधले प्रोडक्ट साइन असल्यामुळे आपल्याला प्रोडक्ट टूल यूज करावा लागतो. Therefore, f dash of x is equal to first term x as it is and derivative of log x is 1 upon x plus second term log x as it is and derivative of x is 1. Therefore, we get f dash of x is equal to 1 plus log of x. Again differentiating, we get f double dash of x is equal to 0 plus 1 upon x, that is 1 upon x. For extreme values, we know that f dash of x is equal to 0. Therefore, we get 1 plus log of x is equal to 0. That is, log of x is equal to -1. Shifting this log to the other side, we get x is equal to e raised to -1. That is 1 upon e. Now, we have to put this value x equal to 1 upon e in f double dash of x. Therefore, we get f double dash of 1 upon e is equal to 1 upon e, that is equal to e which is greater than 0. Since value of e is 2 point something, it has positive sign, therefore it is greater than 0. Therefore, at x is equal to 1 upon e, the function fx is minimum, and for minimum value we have to put x is equal to 1 upon e in the function fx. Put here value of x is 1 upon e, therefore we get 1 upon e into log of 1 upon e. Keep this 1 upon e as it is and take this e in the numerator, therefore we get log of e raised to -1. We know that value of log of e raised to x is x, since therefore log of e raised to -1 is equal to -1. Therefore, we get answer minimum value is equal to -1 upon e. Hence, function fx has minimum value at x is equal to 1 upon e is equal to -1 upon e. दिलेलं फंक्शन fx इक्वल टू x log x आहे. दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन साइन असल्यामुळे डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी आपल्याला प्रोडक्ट रूल यूज करावा लागतो. प्रोडक्ट रूल यूज करून व्हॅल्यू मिळाली 1 प्लस लॉग एक्स. तसंच लगेच आपण त्याचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढून घेतला. दोन्ही डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर आपल्याला माहिती आहे की एक्स्ट्रीम व्हॅल्यूजमध्ये एफ डॅश व्हॅल्यू किती घ्यायची असते 0. म्हणून आपल्याला 1 प्लस लॉग एक्सची व्हॅल्यू किती मिळाली 0. दॅट इज लॉग ऑफ एक्सची व्हॅल्यू झाली तुमची -1.
सिम्प्लिफाय करून एक्सची व्हॅल्यू मिळाली e⁻⁻1 म्हणजे आपण हा लॉग दुसऱ्या बाजूला शिफ्ट करता ती टर्म कशामध्ये कन्वर्ट झाली मध्ये म्हणून एक्सची व्हॅल्यू झाली e⁻⁻1. हा मायनस इंडेक्स पॉझिटिव्ह करण्यासाठी ती टर्म आपण शिफ्ट केली डिनॉमिनेटरमध्ये म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 1/e. आता पुटिंग दिस x इज इक्वल टू 1/e इन f डबल डॅश ऑफ x आणि ही व्हॅल्यू आपल्याला f डबल डॅशमध्ये ठेवायची आहे. आपल्याला काय मिळतं f डबल डॅश ऑफ 1/e इज इक्वल टू e. ईला प्लस साईन आहे म्हणजे ती एक पॉझिटिव्ह टर्म आहे म्हणून त्याची व्हॅल्यू काय झाली ग्रेटर दॅन 0 झाली. देअरफॉर at x is equal to 1/e fx has minimum व्हॅल्यू झाली म्हणजे x इक्वल टू 1/e ला फंक्शन काय झालं तुमचं मिनिमम झालं आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायचं असेल तर एक्सच्या जागी आता किती व्हॅल्यू ठेवायला हवी 1/e. Therefore minimum value is equal to 1/e into log of 1/e घेतली. पहिली टर्म तशीच ठेवली आणि दुसऱ्या टर्ममध्ये छेदातला e वरती आपण शिफ्ट करून घेतला म्हणून e⁻⁻1 झाला. आपल्याला माहिती आहे की log xची व्हॅल्यू log of e⁻x ची व्हॅल्यू x असते तशी log of e⁻⁻1 ची व्हॅल्यू झाली -1 आणि सिम्प्लिफाय करून आन्सर मिळालं -1/e. म्हणजेच fx हॅज मिनिमम व्हॅल्यू किती येणार -1/e आणि कोणत्या पॉईंटला येणार 1/e लाच येणार. फर्स्ट एक्झाम्पल इज डिवाइड द नंबर 30 इंटू 2 पार्ट्स सच दॅट देअर प्रोडक्ट इज मॅक्झिमम म्हणजे आपल्याला 30 या नंबरचे असे 2 पार्ट्स करायचे आहेत की ज्यांचं मल्टिप्लिकेशन काय असायला पाहिजे मॅक्झिमम. आपण मग कन्सिडर केलं लेट x बी द फर्स्ट पार्ट of 30 then other part is equal to 30 minus x. Required function fx equal to function मध्ये काय सांगितलं आपल्याला their product is maximum म्हणून इथे आपण टर्म घेतली x into bracket 30 minus x. Simplifying it we get fx equal to 30x minus x square. Therefore we get f dash of x is equal to 30 minus derivative of x square is 2x. Again differentiating with respect to x we get f double dash of x is equal to -2. Now for extreme values we know that f dash of x is equal to 0 which gives f dash value of f dash is 30 minus 2x is equal to 0. Simplifying it we get x is equal to 15. Therefore put this value x is equal to 15 in f double dash x. Therefore we get f double dash of 15 is equal to -2. Since it is a constant term it doesn't change. Therefore we get f double dash of 15 is less than or equal less than 0. Since f double dash of value of f double dash is less than 0 their given function is maximum at x is equal to 15. Therefore first part is we get first part is 15. For other part we have to subtract 15 from 30. Therefore we get 30 minus 15 is equal to 15. Therefore the two parts of 30 for maximum product are 15, 15. ह्या अशा एक्झाम्पल्समध्ये पहिल्यांदा आपल्याला काय सांगितलेलं आहे 30चे 2 भाग करा. मग आपण पहिल्या भागाला x म्हटलं तर दुसरा भाग काढायचा असेल तर ती टर्म आपल्याला 30मधून वजा करायला हवी. मग सेकंड पार्टला त्याचा 30 मायनस x आला. मग आता दिलेलं फंक्शन काय सांगितलं तुम्हाला प्रोडक्ट मॅक्झिमम पाहिजे म्हणून त्या दोघांचा गुणाकार घेतला. मग फर्स्ट टर्म आहे तुमची x आणि सेकंड पार्ट आहे तुमचा 30 मायनस x म्हणजे हे झालं तुमचं रिक्वायर्ड फंक्शन. आता वर्ड प्रॉब्लेममध्ये तुम्हाला फंक्शन दिलेलं नसतं तो फंक्शन तुम्हाला तयार करायचं असतं आणि परत इथं सेकंड डेरिव्हेटिव्हची मेथड आपली नेहमीची आहे तशी यूज करायची असते. मग आता इथं दिलेलं फंक्शन आपलं तयार झालं. फंक्शन तयार झालं की सेकंड डेरिव्हेटिव्हची मेथड स्टार्ट झाली. म्हणजे पहिल्यांदा एफ डॅश काढा एफ डबल डॅश काढा. ह्या दोन्ही व्हॅल्यूज झाल्या की एफ डॅश व्हॅल्यू किती घ्या इक्वल टू 0 घ्या आणि सिम्प्लिफाय करा म्हणजे तुम्हाला कशाची व्हॅल्यू मिळते एक्सची व्हॅल्यू मिळते. एक्सची व्हॅल्यू मिळाली की परत ही व्हॅल्यू कशामध्ये घालतो आपण एफ डबल डॅशमध्ये घालतो. पण एफ डबल डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यूज किती आहे -2. ही एक कॉन्स्टंट टर्म आहे त्याच्यामुळे एक्सची कोणतीही व्हॅल्यू घातली तर ही व्हॅल्यू चेंज होत नाही आणि ह्याला मायनस साइन असल्यामुळे ही व्हॅल्यू काय झाली तुमची लेस दॅन 0 झाली.
एफ डबल डॅशची व्हॅल्यू लेस दॅन 0 झाली म्हणजे दिलेलं फंक्शन तुमचं काय झालं, मॅक्झिमम झालं ॲट एक्स इज इक्वल टू 15. मग आपल्याला ते सांगितलेलं आहे की प्रोडक्ट काय हवा आहे, मॅक्झिमम. कुठल्या व्हॅल्यूला मिळालं तुम्हाला, एक्स इज इक्वल टू 15ला, आणि एक्सला आपण काय म्हटलंय, फर्स्ट पार्ट. मग सेकंड पार्ट काय असेल तर ते 15, आपल्याला 30 मधून काय करायला पाहिजे, मायनस. तुम्हाला मॅक्झिमम प्रोडक्ट हवा असेल तर 30चे 2 पार्ट्स काय करावे लागतील, 15,15. Now we will see the next example. Next example is divide the number 20 into 2 parts such that the sum of their square is minimum. तर बघा आता मगाच्या सारखंच एक्झाम्पल आहे. इथं आपल्याला 20चे 2 भाग करायचे आहेत, पण फंक्शन काय सांगितलं आपल्याला, सम ऑफ देअर स्क्वेअर इज मिनिमम. म्हणजे आता तुमचं इथं रिक्वायर्ड फंक्शन काय होणार आहे, चेंज होणार आहे. पहिल्यांदा आपण पार्ट्स कन्सिडर करूयात. लेट एक्स बी दी फर्स्ट पार्ट ऑफ 20, देन अदर पार्ट इज 20 मायनस एक्स. रिक्वायर्ड फंक्शन एफ एक्स इज इक्वल टू, फंक्शन काय सांगितले, सम ऑफ देअर स्क्वेअर्स, दोघांच्या वर्गांची बेरीज हवी. मग स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म इज एक्स स्क्वेअर प्लस, सिन्स वी हॅव टू यूज सम here, therefore here is plus sign. Now square of second term is 20 minus x bracket square. This is our function fx. Now we have to use second derivative test method. Therefore differentiating this function we get f dash of x is equal to, derivative of x square is 2x plus, here I have taken derivative directly, therefore we have to take derivative of square first. Therefore we get its derivative as 2 into bracket 20 minus x. Again we have to take derivative of bracket, but since 20 is constant term, therefore its derivative is 0, and derivative of minus x is minus 1. Therefore here we have written minus 1. Simplifying it we get 2x minus 40 plus 2x. Since this minus minus and becomes plus, and multiplying with 2 we get 2x. Simplifying it we get f dash of x is equal to 4x minus 40. Again differentiating with respect to x we get f double dash of x is equal to 4. Now we have calculated its first derivative and second derivative. Therefore we have to use extreme values, that is f dash of x is equal to 0. Therefore we get 4x minus 40 is equal to 0. Simplifying it we get x is equal to 10. We get value of x is equal to 10. Therefore we have to put this value in f double dash of x. Therefore putting this value in f double dash of x we get f double dash of x is equal to 4. Since it is a constant term, it never changes. Since it is a positive term, therefore its value is greater than 0, and therefore given function fx is minimum at x is equal to 10. We have to find two parts, therefore we get first part as 10. For second part we have to subtract 10 from 20, therefore we get second parts also 10. Therefore the two parts of 20 for maximum products are 10, 10. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला मग अशी सोडवलं त्याच टाईपने एक्झाम्पल सोडवतोय आपण, फक्त इथं फंक्शन तुमचं काय झालेलं आहे, चेंज झालेलं आहे. एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, फंक्शन मध्ये सम ऑफ देअर स्क्वेअर काय असायला हवं, मिनिमम. म्हणून आपण फर्स्ट टर्मचा स्क्वेअर केला आणि सेकंड टर्मचा स्क्वेअर करून त्यांची ॲडिशन केली. डेरिव्हेटिव्ह घेत असताना मी डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घेतला आहे. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आपल्याला 2x, मधलं प्लस साईन तसंच ठेवलं, आणि हा ब्रॅकेटचा स्क्वेअर मी डायरेक्ट घेतला आहे. डायरेक्ट घेत असताना मग पहिला डेरिव्हेटिव्ह कशाचा आहे ना, स्क्वेअरचा, म्हणून इथं आलं 2 इंटू ब्रॅकेट 20 मायनस एक्स, आणि नंतर ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह घेत असताना 20 ही टर्म कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल, आणि मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येईल आपला, -1. म्हणून इथं तुमची व्हॅल्यू 2 इंटू ब्रॅकेट 20 मायनस एक्स इंटू -1 आली. समजा एखाद्याला हे सुचलं नाही तर तुम्हाला काय करावं लागेल, मग ह्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन घ्यावं लागेल, आणि एक्सपान्शन घेतल्यानंतर सगळ्या टर्म ॲडिशन सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये येतात. मग प्रत्येक टर्मचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेत जा, म्हणजे तुम्हाला परत व्हॅल्यू आहे अशीच मिळणार. म्हणजे किती मिळणार, 4x - 40.
फर्स्ट डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह काढला, त्याची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, 4 मिळाली. आणि एक्स्ट्रीम कंडिशन यूज केली आपण. एफ डॅशची व्हॅल्यू किती असते, 0 असते. देअरफॉर वी गेट 4x - 40 इज इक्वल टू 0. देअरफॉर वी गेट x इज इक्वल टू 10. एक्सची ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण एफ डबल डॅशमध्ये घातल्यानंतर एफ डबल डॅशची व्हॅल्यू किती मिळाली, 4 मिळाली. ती व्हॅल्यू काय तुमची ग्रेटर दॅन 0 आहे. एफ डबल डॅशची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आल्यामुळे तुमचं फंक्शन काय झालं, मिनिमम झालं. कोणत्या पॉईंटला, आपल्याला इथं सांगताना सांगितलेलं आहे की सम काय असायला हवी, मिनिमम. मग आता फर्स्ट पॉईंट तुम्हाला किती मिळाला, x इज इक्वल टू 10 मिळाला. म्हणून सेकंड पार्ट काढण्यासाठी आपण 20मधून फर्स्ट पार्ट मायनस केला, तर तुम्हाला 20चे 2 पार्ट्स काय मिळाले, 10,10. आणि इथं आपलं एक्झाम्पल हे कंप्लीट झालं. आपण आता लास्टचं एक्झाम्पल पाहूयात. Now last example is a wire of length 36 meters is bent in the form of a rectangle. Find its dimensions if the area of the rectangle is maximum. इथं आपल्याला सांगितले की एक 36 मीटर लांबीची तार आहे, ती बेंड करून आपल्याला त्याच्यापासून काय बनवायचं आहे, रेक्टँगल बनवायचा आहे. मग जर त्या रेक्टँगलचा एरिया मॅक्झिमम करायचा असेल तर त्याच्यासाठी लागणारी लांबी आणि रुंदी इथं आपल्याला त्यांनी विचारलेली आहे. मग पहिल्यांदा आपण काय करूयात, एक्झाम्पल सोडवण्यासाठी त्या एक्झाम्पलच्या आयताच्या लांबी आणि रुंदीच्या व्हॅल्यूज आपण कन्सिडर करूयात. लेट x, y बी दी लेंथ अँड ब्रेथ ऑफ अ रेक्टँगल. म्हणजे काय सांगते आपल्याला इथं, आपल्याला x ही त्या आयताची काय आहे, लांबी आहे, आणि y ही रुंदी आहे. आपल्याला माहिती आहे की त्या तारेची लांबी आणि आयताची परिमिती ही दोन्ही काय असणार आहेत, सेम असणार आहेत. म्हणून आपण काय म्हटलं, आयताची परिमिती इज इक्वल टू तारेची लांबी, म्हणजे 2 इंटू ब्रॅकेट x + y इज इक्वल टू 36. सिम्प्लिफाय करत असताना तुमचे x + y ची व्हॅल्यू किती आली, 18 आली. आणि देअरफॉर y ची व्हॅल्यू फाइंड करत असताना +x अपोजिटला काय होणार आहे तुमचा, -x होणार आहे. वरती जे इक्वेशन मिळालं त्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हटलं. आता रिक्वायर्ड फंक्शन f(x) आपल्याला तयार करायचं आहे. f(x) तयार करत असताना आपल्याला काय सांगितलेलं आहे, एरिया ऑफ रेक्टँगल इज मॅक्झिमम पाहिजे. म्हणजे एरिया ऑफ रेक्टँगल हे आपलं रिक्वायर्ड फंक्शन झालं आणि त्याचा फॉर्म्युला काय असतो, x × y असतो. म्हणून तुमचं रिक्वायर्ड फंक्शन f(x) झालं xy. पण फंक्शन आपल्याला फक्त एका व्हेरिएबलमध्ये लागतं, म्हणून आपण yच्या जागी y ची व्हॅल्यू पुट केली आणि इक्वेशन झालं x × ब्रॅकेट 18 - x. मग सिम्प्लिफाय केल्यानंतर व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 18x - x². एफ डॅश घेत असताना 18x डेरिव्हेटिव्ह किती आला, 18 आला. आणि -x² डेरिव्हेटिव्ह -2x आला. नेक्स्ट त्याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह घेत असताना 18 ही टर्म कॉन्स्टंट आहे, देअरफॉर त्याचा डेरिव्हेटिव्ह किती येणार, 0 येणार. आणि -2x डेरिव्हेटिव्ह किती येईल तुमचा, -2 येईल. नेक्स्ट आता आपल्याला माहिती आहे की फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यूजमध्ये एफ डॅशची व्हॅल्यू आपण किती घेतो, नेहमी 0 घेतो. म्हणून आपल्याला इक्वेशन मिळालं 18 - 2x इज इक्वल टू 0. दॅट इज x इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला, 9 मिळालं. ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण एफ डबल डॅशमध्ये पुट करणार. म्हणून आपण म्हटलं पुट x इज इक्वल टू 9 इन एफ डबल डॅश x अँड वी गेट एफ डबल डॅश ऑफ 9 ची व्हॅल्यू किती आहे, -2. जी एक निगेटिव्ह टर्म आणि कॉन्स्टंट टर्म आहे, म्हणजे ती चेंज होत नाही आणि निगेटिव्ह आहे म्हणून ती काय आहे, <0 आहे. एफ डबल डॅशची व्हॅल्यू <0 आहे, म्हणजेच गिवन फंक्शन f(x) हे काय आहे, मॅक्झिमम आहे ॲट x इज इक्वल टू 9. मग आता मॅक्झिमम एक्सला आपण काय म्हटले, लेंथ म्हणजे त्या रेक्टँगलची लेंथ किती झाली, 9 मीटर झाली. आपल्याला लेंथ आणि ब्रीथ दोन्ही काढायचं आहे. ब्रीथ म्हणजे वायची व्हॅल्यू आपल्याला काय सांगितलं, 18 - x. म्हणून 18 - 9 केलं किती मिळालं, 9. म्हणून द डायमेन्शन्स ऑफ द रेक्टँगल्स काय असायला हवेत आपल्याला, 9 मीटर क्रॉस 9 मीटर. म्हणजे लांबी पण 9 मीटर पाहिजे आणि रुंदी पण किती पाहिजे, 9 मीटरच पाहिजे. इथं हे आपले एक्झाम्पल कंप्लीट होतं आणि आजचं लेक्चर ही आपण इथंच स्टॉप करतो आहोत. थँक्यू.